शनिवारी आमच्याकडे संध्याकाळी ना चांगलं चमचमीत जेवण असतं, कारण शनिवारी असतो माझ्या नवऱ्याचा उपवास आणि मग दिवसभर मी असंच काहीतरी चटरपटर खाते आणि मग रात्री एकदा जेवण बनवते. मग आज यांना विचारलं काय बनवतं, म्हणाले की तुझ्या मनाने बनव. म्हटलं मग चला भेंडीची भाजी बनवूया, यांना खूप आवडते माझ्या हातची भेंडी. मग काय तेलात जिरे मोहरी खूप सारा लसूण कुटून टाकला. लसूण जोपर्यंत छान असा गोल्डन ब्राऊन होत नाही ना तोपर्यंत मस्त परतायचा आणि गोल्डन ब्राऊन झाल्यावरती भेंडी अशी लांब लांब चिरून टाकायची. आता लांब लांब का चिरते, कारण ही चिकट होत नाही, दिसायला छान दिसते आणि खायला खूप भारी लागते. त्यानंतर घरातले आहे ना तेवढे मसाले घालून घ्यायचे. मी लाल तिखट मीठ हळद, त्यानंतर थोडीशी काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि एकदम थोडासा गरम मसाला घातला. गरम मसाला ऑप्शनल आहे. छानपैकी त्याला मिक्स करून घ्या आणि याच्यावरती अजिबात झाकण ठेवायचं नाही आहे. न झाकण ठेवता चला वाफवून घ्यायची भाजी. आता थोडीशी कोथिंबीर घालायची, परतायचं. हे बघा आता भाजी थोडीशी आहे ना मऊ पडते, म्हणजे शिजत आली आहे. तर त्यावरती थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचं. आम्ही मराठवाड्यातले, तर आमच्याकडे प्रत्येक भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट हा कंपल्सरी आहे. पण या पद्धतीची मसाला भेंडी ना खूपच भारी लागते. आता सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या शनिवारी नवीन रेसिपी बरोबर. भेटू लवकरच.